कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं. शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे अशी शिकवण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दिली आणि त्याच मार्गावर शिवसेना पुढे जात आहे असं शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचं हिंदुत्व खोटं आहे, बेगडी आहे अशी टीका त्यांनी केली. ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपनं घरोघरी सिंदूर वाटण्याचा प्रयत्न केला, तो संपूर्ण बेगडी प्रकार होता अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकारनं सैन्याचे पाय बांधले, अन्यथा आपल्या सैन्यानं पाकिस्तान ताब्यात घेतला असता असं ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. शिवसेना कोणीही संपवू शकत नाही असं ते म्हणाले. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, मात्र त्यावरून हिंदी मराठी भांडणं लावण्याचा भाजपचा डावही यशस्वी होऊ देणार नाही असं ते म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये दुरावा निर्माण करण्याचं राजकारण भाजपा करत आहे असा आरोप त्यांनी केला. आपल्या शिवसैनिकांना एकत्र राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबई मराठी माणसाच्या हातातून जाऊ देणार नाही. शिवसेना प्रमुखांचा ब्रँड महाराष्ट्रातून कधीही नामशेष होऊ शकणार नाही असं ठाकरे म्हणाले. मनसेसोबतच्या युतीच्या संदर्भात राज्याच्या जनतेच्या मनात जे असेल ते होईल असे संकेत त्यांनी दिले. राज्यात प्रयोगात्मक कलांचं सखोल संशोधन आणि अभ्यास व्हावा यासाठी